नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिकांना उपयोगी पडणारी आपण माहिती बघणार आहोत, जे त्यांच्या डिपार्टमेंटशी संदर्भात आहे। त्यामध्ये गरोदर महिला आणि शिशूंसाठी जे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक असते ते आपण बघणार आहोत। यावर 1-2 प्रश्न तरी पडू शकतात, कारण अंगणवाडी पर्यवेक्षिकाची अंतर्गत भरती 2024ला होणार आहे। ते आता केव्हा होईल माहीत नाही, पण तरी ऑक्टोबर नंतरच, म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत त्याचं वेळापत्रक वगैरे येऊ शकतो। तरी ते शेवटपर्यंतच जाईल, तरी पण आपला अभ्यास असणे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण बघूया। चला, गरोदर महिलांकरिता तर TT1 ही जे लस आहे ही केव्हा द्यायची असते, तर गरोदरपणाच्या सुरुवातीला। त्याचे प्रमाण दिले आहे 0.5 मिली, पण तेवढं काही लक्षात ठेवण्याची काही गरज नाही। आपण यामध्ये लस आणि केव्हा द्यायची आणि कोणत्या आजारापासून संरक्षण होते ह्या गोष्टी आपण यामध्ये फोकस करणार आहोत। बघा, TT1 ही गरोदरपणाच्या सुरुवातीला दिली जाते आणि हे धनुर्वात या आजारापासून त्याला संरक्षण मिळते। त्यानंतर आहे TT2 हे जी डबल T2 लस आहे ही आहे पहिल्या डोसानंतर 4 आठवड्यांनी, म्हणजे पहिला जो TT1 डोस घेतला त्यानंतर 4 आठवड्यांनी आधीचे दोन्ही डोस झाले असतील तर दिली जाते। ते पण धनुर्वातालाच संरक्षण केली जाते। त्यानंतर TT बूस्टर नावाची जी लस आहे ते दुसऱ्या डोसानंतर 3 वर्षांनी दिली जाते। त्यानंतर बघा, अर्भकांसाठी BCG जी लस आहे ते जन्मानंतर लगेच दिली जाते, त्यामुळे क्षय रोगाचे संरक्षण होते। त्यानंतर हेपॅटायटिस B जन्माच्या वेळेस द्यावायचा डोस आहे, जन्मानंतर पहिल्या 24 तासाच्या आत द्यावा लागतो आणि ते बी कावीडपासून त्याच्यामुळे संरक्षण होते। त्यानंतर लस आहे OPVO ही जन्मानंतर किंवा पहिल्या 15 दिवसात द्यायची असते। त्यामध्ये 2 थेंब दिले जातात, ते पोलिओपासून संरक्षण मिळते। त्यानंतरची जी लस आहे OPV123, त्यामध्ये ओरल पोलिओ वॅक्सिन असं पण त्याला म्हणतात, ओरल पोलिओ वॅक्सिन। OPVचा अर्थच काय होतो, ओरल पोलिओ वॅक्सिन। तर 1, 2, 3 आहे, तर ते 6 आठवडा किंवा 10 आठवडा 14 आठवडा असं, म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये दिले जाते 2-2 थेंब, आणि हे पोलिओपासून त्याचं संरक्षण करतात। त्यानंतर आहे पेंटाव्हायलट 1, 2, 3 हे 6 आठवडा 10 आठवडा 14 आठवडा असं, म्हणजे 1 वर्षापर्यंत दिले जाते। तर ते कोणत्या रोगाचे संरक्षण होते त्यामुळे, तर घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, बी कावीळ आणि हेमोफिलस इन्फ्लुएंजा यांच्यापासून संरक्षण होत असते त्यामुळे। त्यानंतर आहे रोटाव्हायरस म्हणजे हवे असल्यासच दिलं जातं बरं। 6 आठवडा 10 आठवडा 14 आठवडा म्हणजे 1 वर्षापर्यंत हे दिले जाते। तर ह्या लसीमुळे काय होतं, तर डायरिया किंवा हगवण याच्यापासून संरक्षण मिळते बाळाला। त्यानंतर IPV इनॲक्टिव्हेट्स पोलिओ व्हायरस ही लस आहे, 2 भागामध्ये 6व्या आठवड्यात व 14व्या आठवड्यामध्ये ही दिली जाते, यामुळे पोलिओचे संरक्षण होते। त्यानंतर गोवर MR1 डोस MMR ही 9 महिन्यानंतर 12पर्यंत, म्हणजे 12 वर्षापर्यंत 9 महिन्यानंतर 12पर्यंत, म्हणजे 5 वर्षापर्यंत ही दिली जाते। 9 वर्षाच्या नंतरच दिले जाते, म्हणजे 9 महिने ते 1 वर्षापर्यंत वर्ष या आतमध्ये दिले जाते, ते 5 वर्षापर्यंत दिले जाते। त्यामध्ये गोवर, गालगुंडा आणि जर्मन गोवर यापासून त्याचं संरक्षण होते। त्यानंतर आहे वीट ए, पहिला डोस आहे वीट ए, ते संपूर्ण 9 महिन्यानंतर गोवर, रुबेला याबरोबर ही पण लस दिली जाते। वयानुसार जीवनसत्व अ ची होणारी कमतरता, म्हणजे विटॅमिन ए हे दिला जातो पहिला डोस 9 महिन्यानंतर, म्हणजे गोवर रुबेलाचं जे लस दिलं जातं त्याबरोबरच हे विटॅमिन एचा पहिला डोस दिलेला जातो। वयानुसार जीवनसत्व अ ची होणारी कमतरता म्हणून हा दिला जात असतो। त्यानंतरचा डोस आहे
कोणता डोस आहे तर DPT बूस्टर 1 हे 14 ते 24 महिने या कालावधीत द्यायचा असतो आणि तो घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यापासून संरक्षण होते। त्यानंतर आहे गोवर किंवा MR दुसरा डोस असा आहे, तो 16 ते 24 महिने या कालावधीत दिला जातो आणि तो गोवर आणि रुबेला यापासून संरक्षण मिळते। त्यानंतरचा डोस आहे OPV बूस्टर। त्यानंतरचा डोस कोणता आहे OPV बूस्टर, हा सुद्धा 16 ते 24 महिने या कालावधीत दिला जातो आणि त्यामुळे पोलिओपासून संरक्षण मिळते त्यामुळे। त्यानंतर विटॅमिन ए बघा दुसरा डोस, विटॅमिन ए दुसरा आणि 9वा डोस दिला जातो। 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी द्यायचा असतो। विटॅमिन एचा जो डोस आहे हा दर 6 महिन्यांनी द्यायचा असतो 5 वर्षापर्यंत। 2 थेंब दिले जातात। जीवनसत्व अ ची कमतरता यामुळे भरून येते। त्यानंतर आहे DPT बूस्टर 2। DPT बूस्टर 2 हा 5 ते 6 वर्षापर्यंत दिला जातो। तर हा घटसर्प, डांग्या खोकला यापासून संरक्षण मिळते। आणि त्यानंतर TTT हा 10 वर्ष ते 16 वर्ष या कालावधीत दिला जातो। 10 वर्ष ते 16 वर्ष या मुलांना दिला जातो। 10 ते 16 वर्ष TTT म्हणजे धनुर्वातापासून संरक्षण मिळते। ही आहे आपण अंगणवाडी परिवेक्षिका संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती बघितली आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।